26 जानेवारीची ती थंड सकाळ, बजेट फ्रेंडली कर्नाळा ट्रेक, निसर्ग, पक्षी आणि गडावर फडकवलेला तिरंगा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. 26 जानेवारी देशात सगळीकडे परेड चालू होती. लोक घरी टीव्हीवर कार्यक्रम बघत होते आणि आम्ही निघालो कर्नाळा किल्ल्याच्या दिशेने. आम्ही साधारण 8 वाजता पनवेल स्टेशनला पोचलो. तिथून आम्ही पनवेल बस स्टँडला गेलो. दर 15-20 मिनिटांनी पनवेलहून पेन किंवा अलिबागकडे जाणाऱ्या बसेस असतात. आम्हाला लगेच बस मिळाली, म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी लकी होता. साधारण 9 वाजता आम्ही कर्नाळा गेटजवळ पोचलो. आज रिपब्लिक डे असल्यामुळे एंट्री फ्री होती. गेटवर प्लॅस्टिकची चेकिंग करून आम्ही आत गेलो. आत गेल्यावर लगेच छोटे छोटे हॉटेल्स दिसतात. आम्ही आधी ब्रेकफास्ट केला, कारण ट्रेकला निघाल्यावर खूप भूक लागली असे म्हणणारे मित्र सर्वात जास्त असतात. वर सेफ पिण्याचं पाणी नसल्यामुळे सोबत पाण्याच्या बॉटल्सही घेतल्या. कर्नाळा ट्रेक खूप छान असून ठिकठिकाणी दिशा दर्शवणारे फलक आहेत. बऱ्याच ठिकाणी कर्नाळा आणि त्या आजूबाजूच्या परिसरात सापडणाऱ्या पक्ष्यांबद्दल, प्राण्यांबद्दल चांगली माहिती दिलेली आहे. वर जाताना जंगल, फ्रेश हवा, पक्ष्यांचे आवाज ते सगळं इतकं छान वाटतं की थकवा निघूनच जातो. रस्त्यात बऱ्याच ठिकाणी बसायला बाक आणि शेल्टर्स आहेत, म्हणजे तुम्ही ऑफिशियली रेस्ट घेताय की फोटो काढण्यासाठी बसलाय हे कोणीच ओळखू शकत नाही. ट्रेक एकूण साधारण 3 किलोमीटरचा असून बिगिनरसाठी एकदम परफेक्ट आहे. इतिहास सांगायचा झाला तर हा किल्ला साधारणपणे 13व्या शतकात देवगिरीचे यादव किंवा तुघलक राजवंशाने बांधला असावा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. कर्नाळा किल्ला हा पनवेलपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असून हा कोकण आणि घाटमाथ्यावरील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. सोळाशे 70च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून घेतला आणि तो मराठा साम्राज्याचा भाग झाला. इथे कर्नाई मातेचे एक जुने मंदिर देखील आहे. आज हा किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्याचा भाग असून ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. साधारण 11:30 वाजता आम्ही टॉपला पोचलो. शेवटचा रॉकी फॅच चढून वर गेल्यावर आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो. किल्ल्यावर तुटलेला राजवाडा, तटबंदी आणि पाण्याच्या टाक्या दिसतात.
मध्ये एक रॉक पिनॅकल असून तिथे रॅपलिंग करावी लागते. आम्ही त्याला खालूनच रिस्पेक्ट दिला. वरून पनवेल, रासायनी आणि आजूबाजूचे मस्त व्ह्यू दिसतात. आजचा सगळ्यात स्पेशल मोमेंट म्हणजे आम्ही सोबत आणलेला तिरंगा किल्ल्यावर फडकवला. तो मोमेंट खूप इमोशनल होता. खूप फोटो काढले, थोडा वेळ बसलो, तो व्ह्यू एन्जॉय केला. साधारण 1:30 वाजता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. खूप साऱ्या गप्पा मारत, व्ह्यू एन्जॉय करत, पक्ष्यांचे आवाज ऐकत आम्ही 2:30 वाजता बेसला पोचलो. खाली आल्यावर मस्त लंच केला. जेवण झाल्यावर थोडा वेळ बसलो आणि नंतर आजूबाजूचे ट्रेल एक्सप्लोअर करायला निघालो. तिथे खूप शांत वातावरण होतं. काही ठिकाणी बसायला बाक असून काही ठिकाणी शेल्टर्स पण बनवलेले आहे, जिथून तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचा मस्त व्ह्यू दिसतो. आम्हाला जाताना बरेच पक्षी दिसले. त्यातील एक म्हणजे किंगफिशर. नेचर लव्हरसाठी ही परफेक्ट जागा आहे. साधारण 4:30 वाजता आम्ही गेटजवळ आलो. तिथून ऑटो घेऊन पनवेल स्टेशनला पोचलो आणि मग घरी परतलो. कर्नाळा हा एक परफेक्ट वन डे ट्रेक आहे. इथे ट्रेक आहे, इतिहास आहे, बर्ड सँच्युरीसुद्धा आहे. जर तुम्हाला इझी ट्रेक, नेचर आणि फ्रेंड्ससोबत फन ट्रिप हवी असेल तर कर्नाळा ट्रेक नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.